तिलोत्तमा चिक्की थँक्यू. घे बाई, तुला आधी घे. सगळ्यांसाठी आठवणीने घेऊन आलीस. थँक्यू. काका जुई घे. नकोय मला. अरे रुसतेस काय अशी? किती प्रेमाने आणली आहे तुझ्यासाठी. ओ काका सांगा ना हिला. बघ बरं, जयनी आणली असं समजून घे. ए हा, तुला कालचे फोटोच नाही दाखवले ना? थांब थांब दाखवते. अगं अशी काय करते? काल पोस्ट नाही का केले, लाईक सुद्धा केले आम्ही. अगं ते थोडेसेच पाठवले. खूप फोटो काढलेत खरं तर आम्ही, आणि इतके मस्त आलेत फोटो, दाखवते तुला नंतर. अरे बापरे जुई, दुखतंय का पोटात? रजनी प्लीज. चला लवकर. हा चिक्की वाटपाचा समारंभ जर संपला असेल तर जरा कामाला लागा. घ्या, तुमच्यासाठी पण आणली. गुड मॉर्निंग. जय, मी आत्ता यांना कालच्या पुणे ट्रिप बद्दल सांगत होते. अदिती अगदी वेळेवर आलीस बघ. रजनी आताच सांगत होती कालच्या ट्रिप बद्दल. खूप फोटो काढलेत म्हणे. तिलोत्तमा मॅडम, फोटो नंतर बघा. दिवसाची सुरुवात जरा कामानं करा. सॉरी रजनी, नंतर बोलूया आपण. नाही तर नवरे काही शांतपणे बोलू देणार नाही. हो, पण नंतर नक्की भेट मला, आणि बराच वेळ काढून भेट. मला तुला बरंच काही सांगायचंय कालच्या ट्रिप बद्दल. अरे हा अदिती, सगळ्यांसाठी आणली आहे. घे. थँक्यू. कशी झाली मीटिंग? मस्त, उत्तम. ऍक्च्युली मी आणि जय बरोबर असताना मीटिंगचं टेन्शन नव्हतंच आम्हाला. आमची टीम खूप छान आहे ना, दाभोळकर सरच म्हणाले तसं. आणि खरं तर मी आणि जय बरोबर असताना मीटिंग महत्वाची नव्हतीच. ए हा जय, माझ्या नंतर लक्षात आलं, आपण काल लोणावळ्याला जिथे थांबलो होतो ना, तिथून वॅक्स म्युझियम खूप जवळ होतं. अरे बघ ना, आपलं मिस झालं उगाचच. नो प्रॉब्लेम. नेक्स्ट टाइम जा. गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. सॉरी सर. सॉरी कशाबद्दल? नाही म्हणजे आम्ही करमरकरांच्या मीटिंगसाठी गेलो होतो, आणि हे लोणावळा वगैरे. माझं काम झाल्यानंतर तुम्ही काय करता, कुठे जाता, याच्याशी माझा काहीही संबंध नाही. आणि काल तुम्ही मीटिंग झाल्यानंतरच फिरलात ना? हो. गुड. पण पुढल्या वेळेला ते म्युझियम नक्की बघा. काय मिस्टर जयराम? मिस्टर जयराम, कालच्या मीटिंग बद्दल मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं.
माझ्या केबिन मध्ये या. मिस रजनी, तुम्ही या. पुण्याची सगळी कामं झाली व्यवस्थित? येस सर, सगळ्या मीटिंगच्या डिटेल्स ईमेल केले. गुड. आमच्या पुणे ऑफिसचे लोक खूप खुश आहेत तुमच्यावर. खूप छान काम केलंय तुम्ही मिस्टर जयराम. आता तुमच्यावरती अजून एक जबाबदारी टाकायची आहे मला. आमच्या चेन्नई ऑफिसला जाऊन अशीच मीटिंग करायची आहे तुम्हाला. चेन्नई? काही अडचण आहे का? हा नाही नाही, काहीच अडचण नाही. मी अविनाश आणि देव मॅडमशी बोलतोय याबाबत. मला असं वाटतं की तुम्हाला अजून कोणाचीही गरज नाहीये ह्या टीम मध्ये. नाही म्हणजे तसं जर हवं असेल तर तुम्ही सांगा मला. नाही नाही, मला वाटतं आम्ही दोघंच हँडल करू शकू. गुड, दॅट्स द स्पिरिट. तुमच्या पगारामध्ये ह्या कामाचे वेगळे इन्सेंटिव्ह ऍड केले जातील. आणि माझं काम जर असंच चालू राहिलं तर मग मला जास्ती दिवस इथे थांबायची गरजच राहणार नाही. लवकरच तुम्ही माझे सगळे प्रॉब्लेम दूर कराल ह्याची मला खात्री आहे. थँक्यू सर. मी पुढच्या डिटेल्स माझ्यापर्यंत आल्या की लगेच सांगतो तुम्हाला. ओके? येस सर. यू मे गो ना. गुड न्यूज. रजनी मॅडम, एवढं ओरडण्यासारखं काय आहे? हा? गुड न्यूज. अगं पण काय गुड न्यूज आहे ते तरी सांग. गेस करा. जयराम, निदान तू तरी सांग. एक मिनिट, सांग काय. ट्राय तर कर एखादा. दाभोळकरांना तुमचं काम आवडलं असणार. करेक्ट. गुड. सारिका, हल्ली तुझं अंकशास्त्र एकदम ऍक्युरेट व्हायला लागलंय. हा एक मिनिट. हे बरोबर आहे, पण काम आवडलंय म्हणजे नेमकं काय झालंय हे नाहीये अंकशास्त्रात. अरे काय झालं ते नीट सांग आता. हो काका, चिडता काय? सांगते की. जय, तू सांगतोयस का मी सांगू? रजनी मॅडम, जे काय सांगायचंय ते लवकर सांगा. उगाच वेळ वाया घालवू नका. बर, तर ऐका सगळ्यांनी, ऐका. हा तर तिलोत्तमा, माझं आणि जयचं काम दाभोळकरांना आणि शिवाय पुण्याच्या क्लायंट नाही म्हणजे करमरकरांनाही खूप आवडलंय. गुड. आणि आता ह्याची पुढची स्टेप म्हणजे आम्हाला चेन्नईला जायला लागणारी मीटिंगसाठी. वाव, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. जयराम, तुझं सुद्धा अभिनंदन. सारिका, ह्या कामाचे वेगळे इन्सेंटिव्ह आहेत दाभोळकरांकडनं. आलं काय नुसते सगळे पैसे वाटतायत.
नवरे चांगल्या कामाचा मोबदला मिळतोच. गुड जॉब रजनी. मजा आहे तुमची. मग मजा आहेच आमची. जय, खरंच मजा येईल ना चेन्नईला खूप. जुई, मी असं करते, मी ह्या वेळेला तुलाच फोटो पाठवते डिरेक्टली, म्हणजे तुला बघता येतील ना सगळे फोटो. बापरे, राग तो लगेच येतो तुला. पण छान दिसतेस रागवल्यावर सुद्धा, काही प्रॉब्लेम नाही. रजनी, आज तुला गुड न्यूज मिळाली आहे ना, मग आजच्या दिवस तरी तिला स्पेअर कर ग. रजनी मॅडम, तुमची गुड न्यूज सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं जर काम झालं असेल तर जरा ऑफिसचं काम करूया का? हो, तुम्हाला तर आनंद झालाच नसेल ना आमच्या प्रगतीचा. आदिती मॅडम, हे कॉन्फरन्स रूम मध्ये महत्वाचं बोलायचं आहे. काका, काय झालंय? अरे हा हा इथे बस. काका एक मिनिट, मला कोणाशी काही बोलायचं अरे नाही. काय बोलायचं नाही कसं? बोलायलाच पाहिजे. काय झालं ते कळायला नको. एकमेकांशी बोलूनच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ना. चला बसा दोघं. काका, तू माझं ऐकणार नाहीयेस. बस बस बस. जयराम खानोलकर, बसा. प्लीज हॅव अ सीट. हा, बोला. मी काय तुम्हाला एकमेकांचे चेहरे बघण्यासाठी बोलवलंय? बोला. आणि ज्याची बाजू बरोबर असेल ना त्याचीच बाजू मी घेणार. हा, मग मी आधी बोलतो. काका, दाभोळकरांनी मला पुण्याला पाठवलं, बरोबर? हे मान्य आहे तुला? माझ्या बरोबर रजनी येणार हे देखील त्यांनीच ठरवलं, बरोबर. बरोबर आहे. मग आता मला सांगा, ह्या सगळ्यात माझी चूक काय आहे? काका, लोणावळ्याचे फोटोज किती मस्त आहेत ना. ते सुद्धा दाभोळकरांनीच काढायला सांगितले का? काका, आता लोणावळ्यातच दरड कोसळली, आम्ही तिथेच अडकलो, ह्यात माझा काय दोष आहे? बरोबर आहे, बरोबर आहे. दरड कोसळण्यामध्ये याचा काय दोष आहे? काय कोणाचा काय दोष? दोष कसला? कोणाचा काय दोष? सांगडे, काय झालं? नाही काय नाही, ते मला जरा बिलं द्यायची होती तुमच्याकडे, म्हणून तुम्हाला शोधत होतो. पण तुमची भलतीच ट्युशन सुरू आहे इकडे. वा वा वा, मस्त. वा गुरु, वा वा. जय सर, मस्त गुरु मिळाला ना तुम्हाला. नशीब लागतं असा गुरु मिळायला. व्हेरी गुड. अरे तांगडे, असं काय नाहीये. नाही नाही नाही, तुमचं चालू द्या हो.
पण जरा सांभाळून. कुणीतरी येईल. नाही, मी काय करतो, मी दरवाजा बंद करून घेतो. नाही चालू द्या मग. ओके. सर हा. आता मूळ विषयाकडे वळूया. दरड कोसळली याचा काय दोष, म्हणजे हा काय करणार? काका हा म्हणजे दरड कोसळली. हो, तुम्ही बातम्या वगैरे बघितल्या नाहीत का? नाही नाही नाही, दरड कोसळली, आता आपल्याला घरी जायला उशीर होणार, मग त्याची तुला चिडचिड नाही झाली? झाली ना चिडचिड. मग झाली ना, तरी सुद्धा तू रजनी बरोबर फोटो काढत बसलास. अरे पण दरड कोसळली तर तुला साधा फोन करता आला नाही? इतकं तू गुंगा झाला फोटो काढण्यात. आदितीला फोन करायचा. बरं आदितीला नाही तर मला फोन करायचा ना. हो मग काका, अरे पण किती काळजी तुझी याची कल्पना आहे तुला? हा जेवला की नाही, हा पोचला की नाही, हा फोन करत नाहीये, हा फोन केला तर उचलत नाहीये. हा, आणि तू आता तिकडे चिक्के खात फिरत होतास. तुला चिक्की जास्त महत्वाची वाटत होती? चिक्की? एक मिनिट, माझं बोलणं संपलं नाहीये. तो दाभोळकरांचा मॅनेजर म्हणाला की तुम्ही अर्ध्या तासापूर्वी निघालात, आणि तू आदितीला फोन करून सांगितलंस की आम्ही अर्ध्या तासानंतर निघणार आहोत. मी ह्या अर्ध्या तासाचा हिशोब काय? म्हणजे तो दाभोळकरांचा मॅनेजर खोटं बोलत होता? तो खोटं बोलत होता का? नाही. नाही नाही. चालेल मग, संपलं सगळं. संपलं. आता तू काय करणार माहिती का? आता तू चेन्नईला जाणार आणि सांगणार ती चेन्नईला दरड कोसळली आणि चेन्नईला चिक्या खात फिरत राहणार. हं? काय हे काय? बघ, ती सुद्धा गेली रागावून. उगाच. काका, हा, आदिती रागावून निघून गेली. तेच म्हणतोय मी, आधी ती रागावून निघून गेली. मग तुम्ही भांडणं सोडवायला आला होतात की वाढवायला? वैतागून गेली ना ती. असं आहे काय? झाला परत घोळ. झाला घोळ, आता काय करणार? आता काय, तर तिचा राग कधी शांत होतो याची वाट बघत बसायची. वाट लावलीत काका तुम्ही माझी. हे घ्या. जयराम, तुम्ही काही आणलं नाहीत का लोणावळ्याहून? हं? म्हणजे आदिती मॅडम? नाही म्हणजे रजनी मॅडमने आमच्या सगळ्यांसाठीच चिक्की आणली. तसं
तुम्ही काही आणलं नाही का? नाही मला नाही आणता आलं. सारिका मॅडम, ऐकलत का? ते म्हणतायत मला काही आणता आलं नाही. आता हे काही कारण आहे का? अगदी बरोबर बोलते आदिती. आम्ही सगळेजण कामासाठी बाहेर गेलो की काही ना काही ते आणतोच की नाही. हा, पुढच्या वेळी सगळ्यांसाठी घेऊन येतो मग बाकरवड्या. नाही नाही, आता पुण्याहून नाही. आता तुम्ही चेन्नईला जाणार आहात ना? तिकडून आम्हाला सगळ्यांसाठीच काहीतरी आणावं लागेल तुम्हाला. लिस्ट मी देते सगळ्यांची. माझ्याकडे आहे. हो.